नेक्स्ट टॉपिक रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा रेट म्हणजे काय किंवा केमिकल रिॲक्शनचा रेट कशावर डिपेंड करतो, कोणते फॅक्टर्स या रेटला अफेक्ट करतात, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आतापर्यंत आपण बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन डिस्कस केलेल्या, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या रिॲक्शन आपण बघितल्या, त्यानंतर लॅबमध्ये होणाऱ्या रिॲक्शन म्हणजे काही केमिकल्सच्या रिॲक्शनसुद्धा आपण बघितलेल्या आहे. यावरून तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की ह्या ज्या केमिकल रिॲक्शन होता यामधल्या काही रिॲक्शन अगदी क्विक घडतात किंवा अगदी फास्ट घडतात आणि काही रिॲक्शन होण्यासाठी टाईम लागतो. याचाच अर्थ काय, केमिकल रिॲक्शनचा स्पीड हा कमी जास्त आहे किंवा आपण असं बोलू शकतो की केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे हा रेट व्हॅरी करतो किंवा डिफर करतो. बरोबर, काही रिॲक्शन अगदी क्विक होतं, काही रिॲक्शन होण्यासाठी टाईम लागतो. सो यावरून आपण असं बोलू शकतो की काहीतरी फॅक्टर्स असतील की हे फॅक्टर केमिकल रिॲक्शनच्या रेटला अफेक्ट करतात किंवा कोणत्या तरी फॅक्टरवरती केमिकल रिॲक्शनचा रेट डिपेंडंट असणार आहे. तर हे फॅक्टर कोणते तेच आपल्याला डिस्कस करायचं आहे. अगदी सिम्पल एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपल्या घरामध्ये जो गॅस असतो किचनमध्ये, तो गॅस ज्यावेळेस आपल्याला गॅस ऑन करायचा असतो आपण काय करतो, गॅसचं बटन ऑन करतो, सप्लाय येतो आणि त्यानंतर आपण त्याला इग्निशन देतो, म्हणजे लायटर यूज करतो किंवा मॅचबॉक्स यूज करतो, इग्निशन देतो, तो गॅस तुरंत तो पेटतो. बरोबर. सो या ठिकाणी ही जी रिॲक्शन ही अगदी क्विक रिॲक्शन आहे किंवा अगदी फास्ट रिॲक्शन आहे. अनदर एक्झाम्पल, पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण इनो टाकतो तर लगेच तिथे तुम्हाला बुडबुडे आलेले दिसतात, म्हणजे इथे सुद्धा जी रिॲक्शन होत आहे ही रिॲक्शन अगदी फास्ट रिॲक्शन होत आहे. या व्यतिरिक्त अजून एक्झाम्पल द्यायचं झालं तर जे आपण दुधापासून दही बनवतो किंवा इडलीचं जे आपण बॅटर तयार करतो, इडलीचं जे पीठ तयार करतो, असं ते क्विक होतं का, म्हणजे दुधामध्ये विरजण घातल्याने लगेच दही बनलं का, असं नाही. या प्रोसेसला वेळ लागतो. ज्यावेळेस इडलीचं पीठ आपण बनवतो त्यावेळेस आपण ते पीठ आंबवतो, बरोबर, की आपण लगेच ते मिक्सचर बनवलं आणि लगेच ते पीठ रेडी झालं असं नाही. तर या प्रोसेसला सुद्धा वेळ लागतो, ह्या केमिकल रिॲक्शनला सुद्धा वेळ लागतो. सो ह्या ज्या रिॲक्शन आहे या रिॲक्शन थोडा टाईम घेताना आपल्याला दिसत आहे. सो कन्क्लुजन काय की प्रत्येक केमिकल रिॲक्शन ही आपला स्पीड घेणार आहे. काही रिॲक्शन फास्ट कंप्लीट होतील, काही रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी टाईम लागणार आहे. सो त्या बेसिसवरती आपण बोलू शकतो काही रिॲक्शन फास्ट रिॲक्शन असतात, काही रिॲक्शन स्लो रिॲक्शन असतात. सो तेच आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. सो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, डिफरंट रिॲक्शन्स टेक डिफरंट अमाऊंट ऑफ टाइम फॉर कम्प्लिशन. हेच आपण डिस्कस केलं. वेगवेगळ्या रिॲक्शन कम्प्लिशनसाठी वेगवेगळ्या अमाऊंटचा टाइम घेतो. सम आर ओव्हर इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. काही रिॲक्शन अगदी सेकंडमध्ये, काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये कम्प्लीट होता. व्हाईल सम टेक अवर्स, डेज और इवन इयर्स. काही रिॲक्शन होण्यासाठी काही बरेचसे तास लागतात, दिवस लागतात, इवन वर्षसुद्धा लागतात. सो थोडक्यात काय, केमिकल रिॲक्शनचा रेट हा वेगवेगळा असतो. ओके. सो त्या बेसिसवरती आपण रिॲक्शनला फास्ट रिॲक्शन आणि स्लो रिॲक्शन अशा दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो किंवा अशा दोन कॅटेगरीमध्ये आपण मेन्शन करू शकतो. फास्ट रिॲक्शन म्हणजे ऑब्व्हियसली काय असणार आहे, अशा रिॲक्शन की ज्या अगदी रॅपिडली होतात, क्विक होतात, त्या रिॲक्शनला आपण बोलू शकतो फास्ट रिॲक्शन. एक्झाम्पल, कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. ज्यावेळेस आपण इग्निशन देतो किंवा ज्यावेळेस आपण लायटर लावतो तिथे आपण गॅस ऑन केल्यावरती तर तो गॅस लगेच पेटतो. बरोबर. सो ही जी रिॲक्शन अगदी क्विक रिॲक्शन आहे किंवा रॅपिडली होते, त्यामुळे याला आपण बोलू शकतो फास्ट रिॲक्शन. Another example, effervescence is formed on adding baking soda into test tube containing dilute acid. सपोज एक आपण कोणतं डायल्यूट ॲसिड घेतलं तर डायल्यूट ॲसिडमध्ये जर सपोज मी बेकिंग सोडा टाकला, तर तिथे एफरवेसन्स दिसतं. एफरवेसन्स म्हणजे काय, बुडबुडे येताना दिसतात. तर या ठिकाणी सुद्धा हे जो रिझल्ट आहे, रिझल्ट तुम्हाला अगदी क्विक दिसलेला आहे, म्हणजे इथे जी रिॲक्शन झालेली आहे ही रिॲक्शन अगदी फास्ट झालेली आहे. याच पद्धतीने ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये इनो टाकतो तिथे सुद्धा तुम्हाला लगेच बुडबुडे आलेले, बबल आलेले दिसतात. सो ही सुद्धा झाली एक फास्ट रिॲक्शन. याच्या ऑपोजिट स्लो रिॲक्शन, इट टेक अ लॉंग टाइम. स्लो रिॲक्शन होण्यासाठी किंवा या रिॲक्शन घडण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. एक्झाम्पल, आयर्न पार्टिकल्स अंडरगोज रस्टिंग. आयर्न पार्टिकल्सचं रस्टिंग होतं, लोखंडी वस्तू गंजतात. असं होतं का की सपोज तुम्ही एक वस्तू आत्ता बघितली आणि उद्या सकाळी जर ती वस्तू बघितली तर तिला अगदी पूर्ण गंज चढलेला आहे, नाही. गंजण्यासाठी किंवा रस्टिंग प्रोसेस होण्यासाठी बराचसा वेळ लागतो. त्यामुळे ह्या रिॲक्शनला आपण बोलू शकतो स्लो रिॲक्शन. ओके. सो स्लो रिॲक्शनचं एक्झाम्पल, आयर्न आर्टिकल्स अंडरगोईंग रस्टिंग. सेकंड, इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल. रॉक्सचं इरोजन होऊन त्यापासून सॉइल बनते. म्हणजेच काय, इरोजन म्हणजे काय, त्याला आपण बोलू शकतो झीज, मराठीमध्ये बोलू शकतो झीज. दगडांची झीजून त्यापासून माती बनते. आता ही सुद्धा प्रोसेस तुम्हाला माहिती, या प्रोसेसला खूप सारे वर्ष लागतात. त्यामुळे या प्रोसेसला आपण बोलू शकतो किंवा या रिॲक्शनला आपण बोलू शकतो स्लो रिॲक्शन. देन अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट इन अ ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. ग्लुकोज सोल्युशनमध्ये ईस्ट ॲड केल्यानंतर, अजून काही प्रॉपर कंडिशन मेंटेन केल्यानंतर अल्कोहोल बनतं.
अल्कोहोल बनण्याची प्रोसेससुद्धा बराचसा वेळ घेते. त्यामुळे ही जी प्रोसेस असते किंवा ही जी रिॲक्शन असते या रिॲक्शनला आपण बोलू शकतो स्लो रिॲक्शन. ठीक आहे, एक बेसिक समजलं फरक स्लो रिॲक्शन आणि फास्ट रिॲक्शन म्हणजे काय. सो काही रिॲक्शन स्लो होणार आहे, काही रिॲक्शन फास्ट होणार आहे. बट आता हा स्पीड कमी जास्त आहे किंवा रेट कमी जास्त आहे याचाच अर्थ का काहीतरी फॅक्टर्स असतील की जे याच्यावरती परिणाम करत असतील किंवा अफेक्ट करत असतील. हे फॅक्टर्स कोणते आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तर यामध्ये साधारण 5 फॅक्टर्स आपल्याला दिलेले आहे. वन बाय वन सगळे फॅक्टर्स आपण समजून घेऊया. सो फर्स्ट फॅक्टर नेचर ऑफ रिॲक्टन्स ऑर रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टन्स. रिॲक्टंट म्हणजे काय. रिॲक्टंट म्हणजे जे आपण केमिकल इक्वेशनच्या लेफ्ट साईडला लिहितो जे एकत्र काम करतात आणि एक प्रॉडक्ट फॉर्म करतात त्याला आपण बोलतो रिॲक्टंट. सो या रिॲक्टंटचं नेचर कसं आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड करतं केमिकल रिॲक्शनचा रेट काय असणार आहे. रिॲक्टंटचं नेचर म्हणजे काय. रिॲक्टंटचं नेचर म्हणजे रिॲक्टंटची रिॲक्टिव्हिटी कशी आहे. ते रिॲक्टंट किंवा ते एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह आहे का कमी रिॲक्टिव्ह आहे त्याच्या अकॉर्डिंग डिसाईड होणार आहे की एखाद्या रिॲक्शनचा रेट कसा असणार आहे. त्यामध्ये सपोज तुम्ही 2 एलिमेंट कन्सिडर केले किंवा 2 मेटल कन्सिडर केले त्यामध्ये जो मेटल जास्त रिॲक्टिव्ह असेल ऑब्व्हियसली जास्त रिॲक्टिव्ह मेटलसोबत एखादी प्रोसेस फास्ट होणार आहे. कमी रिॲक्टिव्ह मेटलसोबत ती प्रोसेस कंपॅरेटिव्हली स्लो होणार आहे. त्यामुळे नेचर ऑफ रिॲक्टंट किंवा रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट सुद्धा डिसाईड करतं की तुमचा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कसा असणार आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. रिॲक्ट ॲल्युमिनियम अँड झिंक सेपरेटली विथ डायल्यूट HCl. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं डायल्यूट HCl आणि त्यासोबत आपल्याला रिॲक्ट करायचं आहे सेपरेटली. एका केसमध्ये ॲल्युमिनियम आणि एका केसमध्ये झिंक. ओके, तर या दोन्ही केसमध्ये काय होणार आहे ॲल्युमिनियम आणि झिंकचे काही वॉटर सोल्युबल सॉल्ट बनतील. असे सॉल्ट की जे वॉटरमध्ये सोल्युबल असतात असे सॉल्ट बनतील प्लस हायड्रोजन गॅस इथे बाहेर पडणार आहे दोन्ही केसमध्ये. बट आता यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर यामध्ये होणार काय आहे. यामध्ये ही जी फर्स्ट रिॲक्शन आहे जी आपण ॲल्युमिनियम सोबत घडवलेली आहे तर ही रिॲक्शन फास्ट होते ॲज कम्पेअर्ड टू झिंक. ही रिॲक्शन फास्ट होते झिंकच्या कंपॅरिझनमध्ये. हे असं का होतं कारण यामध्ये HCl तर आहे आपण डायल्यूट HCl सेम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. यामध्ये फरक काय एका ठिकाणी ॲल्युमिनियम आहे एका ठिकाणी झिंक आहे. तर ॲल्युमिनियम आणि झिंक यांची रिॲक्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले रिॲक्टिव्हिटी सिरीज की जी आपण मेटलॉजी चॅप्टरमध्ये बघणार आहोत त्या रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग ॲल्युमिनियम आणि झिंक यांची रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी आहे. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी झिंकपेक्षा जास्त आहे. याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे त्यामुळे ऑब्व्हियसली ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस फास्ट होणार आहे इन कंपॅरिझन टू झिंक. ठीक आहे. सो नेचर ऑफ रिॲक्टंट किंवा रिॲक्टंटची रिॲक्टिव्हिटी काय आहे ती सुद्धा डिसाईड करते की एखादी रिॲक्शन स्लो होणार आहे का फास्ट होणार आहे. सो रिॲक्ट ॲल्युमिनियम Al अँड झिंक Zn सेपरेटली विथ डायल्यूट HCl. इन बोथ केसेस दोन्ही केसेसमध्ये हायड्रोजन गॅस इज रिलीज. दोन्ही केसमध्ये हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ ॲल्युमिनियम झिंक आर फॉर्म. इथे वॉटर सोल्युबल सॉल्ट इथे फॉर्म होता. बट दोन्ही ठिकाणी जरी सिमिलॅरिटी असली की सॉल्ट फॉर्म होता हायड्रोजन गॅस बाहेर पडत आहे तरी सुद्धा एक प्रोसेस फास्ट होते. ॲल्युमिनियम प्लस डायल्यूट HCl दिस रिॲक्शन इज फास्ट. ही रिॲक्शन होते फास्ट आणि कंपॅरेटिव्हली ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन होते स्लो. असं का होतं किंवा यावरून आपण काय कन्क्लुजन काढतो रिॲक्टिव्हिटी ऑफ सबस्टन्सेस अफेक्ट रिॲक्शन रेट. रिॲक्शनचा रेट अफेक्ट कोण करत आहे हे जे सबस्टन्सेस आपण यूज केलेले आहे ॲल्युमिनियम झिंक याची रिॲक्टिव्हिटी. हिअर इन दिस केस ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. ॲल्युमिनियम झिंकपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे त्यामुळे ही रिॲक्शन फास्ट होते. समजलं कन्क्लुजन काय. फर्स्ट फॅक्टर आपल्याला काय मिळालं की जे रिॲक्टंट आहे त्याची रिॲक्टिव्हिटी ती सुद्धा डिसाईड करते की रिॲक्शन स्लो होणार आहे का फास्ट होणार आहे. ओके. नाउ सेकंड फॅक्टर इज साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. जे रिॲक्टंट आपण घेतलेलं आहे त्याच्या पार्टिकलची साईज काय आहे कशी आहे ते सुद्धा डिसाईड करते रिॲक्शन स्लो होते का फास्ट होते. अगदी सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर म्हणजे हे एक्झाम्पल याच्याशी रिलेटेड नाही आहे. इन जनरल लाईफमध्ये किंवा जनरल डेली लाईफमध्ये आपण जे एक्झाम्पल बघतो ते फक्त अंडरस्टँडिंगसाठी मी सांगत आहे. ते इथे तुम्ही मेन्शन करू शकत नाही. 2 वाटी किंवा ग्लास घ्यायचे त्यामध्ये सेम अमाऊंटचं वॉटर घ्यायचं आणि त्यानंतर एका ग्लासमध्ये खडीसाखर टाकायची आणि एका ग्लासमध्ये सेम वेट असणारे नॉर्मल शुगर टाकायची. म्हणजे सपोज तुम्ही जर खडीसाखर 5 ग्रॅम 10 ग्रॅम घेता तर तेवढ्याच वेटची नॉर्मल साखर टाकायची आणि त्यानंतर थोड्या वेळाने ऑब्झर्व करायचे की कोणत्या ग्लासमध्ये साखर जास्त विरघळलेली आहे.
तर ऑब्व्हियस आहे, तुम्हाला पण माहिती आहे की नॉर्मल शुगर जे किंवा नॉर्मल साखर जी असते ती पाण्यामध्ये लवकर विरघळेल कंपॅरिझनमध्ये खडी साखरेच्या. हे असं का होतं, कारण नॉर्मल साखरेचे पार्टिकल साईज लहान असतात त्यामुळे ते लवकर विरघळतात. खडी साखरेचे पार्टिकल साईज मोठे असतात त्यामुळे त्याला विरघळायला वेळ लागतो. हे एक जनरल ऑब्झर्वेशन आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी ही गोष्ट माहिती आहे. सो याच पद्धतीने केमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा जे रिॲक्टंट असतात त्या रिॲक्टंटची पार्टिकल साईज डिसाईड करते रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सो जर रिॲक्टंटचे पार्टिकल साईज जर लहान असेल तर रिॲक्शन फास्ट होणार आहे, पार्टिकल साईज जर मोठी असेल तर कंपॅरेटिव्हली रिॲक्शन स्लो होणार आहे. ठीक आहे. सो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड करते पार्टिकलच्या साईजवरती, रिॲक्टंटच्या पार्टिकलच्या साईजवरती. आता हे जे एक्झाम्पल दिलं खडी साखर किंवा नॉर्मल साखरेचं, त्या एक्झाम्पलचा याच्याशी काही संबंध नाही आहे. आपण इथे केमिकल रिॲक्शनचा अभ्यास करत आहोत. फक्त पार्टिकल साईजचा कसा परिणाम होऊ शकतो ते लवकर समजावं म्हणून मी एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल तुम्ही इथे मेन्शन करू शकत नाही. ओके. सो नेक्स्ट फॅक्टर साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. त्यासाठी एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. एक्सपेरिमेंट काय सांगितलं आहे की आपल्याला शाहाबादी फरशी, तुम्हाला माहिती असेल शाहाबादी फरशी, त्याचा एक तुकडा घ्यायचा. ठीक आहे. आणि तेवढ्याच वेटची त्या फरशीची पावडर घ्यायची. ठीक आहे. शाहाबादी फरशीचा तुकडा आणि शाहाबादी फरशीची पावडर दोघांचं वेट सारखं पाहिजे आणि ह्या दोघांची रिॲक्शन आपल्याला घडवायची आहे डायल्यूट HCl सोबत. ॲसिड सोबत रिॲक्शन घडवायची आहे डायल्यूट HCl सोबत. सो टेक शाहाबादी टाईल पीसेस अँड सम पावडर ऑफ इक्वल वेट अँड देन रिॲक्ट देम विथ डायल्यूट HCl. डायल्यूट HCl सोबत त्याची रिॲक्शन घडवायची. तर यामध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही हे जनरली तुम्ही बघितलं असेल, सपोज एखाद्या फरशीवर जर ज्यावेळेस ॲसिड पडतं, ठीक आहे, ॲसिड पडतं त्यावेळेस तिथे तुम्हाला असे बबल्स किंवा बुडबुडे आलेले दिसतात, म्हणजे तिथे काहीतरी केमिकल रिॲक्शन होते. त्याच पद्धतीने इथे सुद्धा ज्यावेळेस शाहाबादी फरशीचे जे टाईल आहे किंवा त्याचा जो तुकडा आहे तो HCl सोबत रिॲक्ट करेल, तिथे काहीतरी CO2चे बबल तुम्हाला दिसेल. त्याच पद्धतीने ज्यावेळेस ही पावडर सुद्धा रिॲक्ट करेल त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी बबल तिथे दिसेल. बबल म्हणजे काय, CO2 गॅस इथे रिलीज होत आहे. बट यामध्ये डिफरन्स काय असणार आहे, दोन्ही ठिकाणी तुम्हाला बबल दिसतील. बट ज्यावेळेस रिॲक्शन पीसेस सोबत होणार आहे, म्हणजे डायल्यूट HCl पीसेस सोबत रिॲक्ट होईल, त्यावेळेस CO2 बबल स्लोली बाहेर पडताना तुम्हाला दिसतील. बट ज्यावेळेस ही रिॲक्शन पावडर सोबत होणार आहे, म्हणजे सेम वेटची शाहाबादी फरशीची जर पावडर आपण कन्सिडर केली त्याच्यासोबत जर HClची रिॲक्शन घडवली, त्या केसमध्ये जे बबल बाहेर पडणार आहे गॅसचे ते फास्ट असणार आहे. सो या ठिकाणी स्लो बबल बाहेर पडताना दिसत, या ठिकाणी फास्ट बाहेर पडताना दिसत आहे. याचा अर्थ काय, या ठिकाणी रिॲक्शन फास्ट होत आहे. या ठिकाणी रिॲक्शन फास्ट होत आहे म्हणजेच काय, पावडर सोबत रिॲक्शन फास्ट होत आहे. त्यामुळे फरशीचा तुकडा आणि पावडर यामध्ये रिॲक्शन फास्ट कशासोबत होत आहे, पावडर सोबत होत आहे. हे असं का होत आहे, कारण पावडर म्हणजेच काय, पार्टिकलची साईज या ठिकाणी खूप लहान आहे आणि त्यामुळे ह्या केसमध्ये रिॲक्शन फास्ट होत आहे. सो साईज ऑफ पार्टिकल सुद्धा मॅटर करतं रिॲक्शनवरती. ओके. सो यावरून आपण काय कन्क्लुजन करू शकतो, स्मॉलर द पार्टिकल्स लार्जर इज द सरफेस एरिया अँड हेन्स फास्टर इज द रिॲक्शन. स्मॉलर पार्टिकल साईज असणार आहे म्हणजेच काय, सरफेस एरिया जास्त मिळणार आहे रिॲक्शनसाठी. समजते तुम्हाला, इमॅजिन होते जेव्हा छोटे छोटे पार्टिकल्स आहेत त्यावेळेस रिॲक्शनसाठी सरफेस एरिया जास्त असणार आहे आणि त्यामुळे रिॲक्शन सुद्धा फास्ट होणार आहे. त्यामुळे सेकंड फॅक्टर आपल्याला काय समजलं, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कशावर डिपेंड करू शकतो, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड करू शकतो जे रिॲक्टंट आपण कन्सिडर करत आहोत त्याच्या पार्टिकलची साईज कशी आहे. जेवढे लहान पार्टिकल तेवढी रिॲक्शन फास्ट होणार आहे. ठीक आहे, समजले दोन फॅक्टर. नाऊ नेक्स्ट थर्ड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर सुद्धा रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड करणार आहे. जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तेवढी जास्त रिॲक्शन फास्ट होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन जेवढं कमी असणार आहे तेवढी रिॲक्शन स्लो होणार आहे. म्हणजे अगदी ऑब्व्हियस आहे, कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूटचा फरक तुम्हाला समजतो. जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे तेवढी रिॲक्शन फास्ट होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल तर रिॲक्शन कंपॅरिझनमध्ये स्लो होणार आहे. त्यामुळे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड करतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवरती. ओके. सो नेक्स्ट फॅक्टर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. सो त्यासाठी एक्झाम्पल घेतलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl. CaCO3 म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट. याची रिॲक्शन घडवली आहे HCl सोबत. बट आता यामध्ये त्यांनी काय केलं, हे जे ॲसिड घेतलेलं आहे HCl हे दोन टाईपचे कन्सिडर केलेले आहे. एकदा डायल्यूट HCl सोबत रिॲक्शन घडवली आणि एकदा कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत रिॲक्शन घडवली. तर यामध्ये ज्यावेळेस CaCO3ची किंवा कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन डायल्यूट HCl सोबत होते त्यावेळेस ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन स्लो होते आणि त्यामध्ये आपल्याला CO2 हळूहळू बाहेर पडताना दिसतं किंवा बबल्स आपल्याला हळूहळू बाहेर पडताना दिसतात. ठीक आहे, स्लो रिॲक्शन आहे कारण डायल्यूट आहे. आणि हेच याच्या ऑपोजिट ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे म्हणजे CaCO3ची रिॲक्शन ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत होते ही रिॲक्शन खूप फास्ट आहे आणि त्यामुळे आपल्याला फास्ट रिॲक्शन आहे त्यामुळे आपल्याला CO2 असा पटकन बाहेर पडताना दिसतो.
ओके, सो सिम्पल आहे, जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन तेवढी फास्ट रिॲक्शन होणार आहे. म्हणून आपण काय कन्क्लूड करू शकतो, हायर इज दी कॉन्सन्ट्रेशन फास्टर इज दी रिॲक्शन. जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन तेवढी रिॲक्शन फास्ट होणार आहे. समजते, सिम्पल आहे आणि लॉजिकल सुद्धा आहे. ओके, देन नेक्स्ट इज टेम्परेचर. टेम्परेचरवर सुद्धा केमिकल रिॲक्शनचा रेट डिपेंड होणार आहे. आता टेम्परेचरचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ज्यावेळेस आपण दुधाचं दही बनवतो किंवा इडलीचं पीठ आंबवतो, तर उन्हाळ्यामध्ये बघा दुधाचं दही लवकर बनतं. ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये दुधाचं दही लवकर बनतं, इव्हन इडलीचं पीठसुद्धा लवकर रेडी होतं. बट हिवाळ्यामध्ये त्याला टाईम लागतो, दही बनायला वेळ लागतो किंवा इडलीचं पीठ रेडी होण्यासाठी, बॅटर रेडी होण्यासाठी, ती प्रोसेस होण्यासाठी वेळ लागतो. सो उन्हाळा हिवाळा म्हणजे काहीतरी टेम्परेचरचा तर संबंध आहे. सो त्याच पद्धतीने केमिकल रिॲक्शनचा रेट जो आहे तो टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड करतो. सो त्यासाठी एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन, कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन. आपण ही रिॲक्शन बघितलेली, कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं CaCO3, याचं डिकम्पोजिशन होतं. त्यावेळेस आपल्याला त्याला हीट द्यावी लागते आणि हीट दिल्यानंतर आपल्याला मिळते इथे CaO + CO2. आठवत असेल ही रिॲक्शन. सो याला ही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. सो डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट रूम टेम्परेचरला, जर आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलं त्याचंच रूम टेम्परेचरला ठेवलं, त्याला हीट दिली नाही, त्या केसमध्ये काहीच रिॲक्शन होणार नाही, ते ॲज इट इज राहणार आहे. बट ज्यावेळेस आपण त्याला हीट देऊ त्यावेळेस त्याचं डिकम्पोजिशन होतं. सो टेम्परेचर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर असतो किंवा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो केमिकल रिॲक्शनच्या रेटला अफेक्ट करणारा. ॲट रूम टेम्परेचर देर इज नो रिॲक्शन. जर आपण लाईमस्टोन किंवा कॅल्शियम कार्बोनेटचा विचार केला तर रूम टेम्परेचरला काहीच रिॲक्शन होत नाही. ज्यावेळेस आपण त्याला हीट देतो, हीट एनर्जी सप्लाय करतो, इथे ट्रँगल आहे म्हणजे काय, इथे आपण हीट प्रोव्हाइड केलेली आहे. ज्यावेळेस आपण हीट देतो त्यावेळेस त्याचं पटपट डिकम्पोजिशन होतं, रॅपिड डिकम्पोजिशन होतं. म्हणजेच काय, टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे रिॲक्शनचा रेट सुद्धा वाढलेला आहे. टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे रिॲक्शनचा रेट सुद्धा वाढलेला आहे. सो टेम्परेचर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. ठीक आहे, समजते, अगदी सिम्पल आहे ॲक्च्युली. अँड देन अजून एक लास्ट फॅक्टर दिलेला आहे, दॅट इज कॉल्ड एज कॅटलिस्ट. त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. कॅटलिस्ट सोप्या शब्दामध्ये कॅटलिस्ट सांगायचं झालं तर कसं, सपोज एक केमिकल रिॲक्शन होत आहे. ओके, केमिकल रिॲक्शन घडत आहे बट त्याचा स्पीड खूप कमी आहे. आता मला ही केमिकल रिॲक्शन स्पीडअप करायची आहे किंवा ह्या रिॲक्शनचा मला स्पीड वाढवायचा आहे. या केसमध्ये आपण काय करू शकतो, आपण बोलू की आत्ताच आपण काही फॅक्टर्स बघितले की जसं काही आपण पार्टिकल साईज जर रिड्यूस केली तर स्पीड वाढतो. बट मला तसं काहीच करायचं नाही आहे. मग ह्या केसमध्ये मी काय करू शकते, ती केमिकल रिॲक्शन घडत असताना, ती केमिकल प्रोसेस होत असताना मी एक एक्सटर्नल एजंट बाहेरून एखादा केमिकल ॲड करेल, त्यामध्ये एक एक्सटर्नल एजंट ॲड करेल. आता हा जो केमिकल किंवा एक्सटर्नल एजंट जो मी ॲड केलेला आहे तो काय करेल, रिॲक्शनचा स्पीड वाढवेल, रिॲक्शन स्पीडअप करेल. ॲट द सेम टाईम त्याच्या स्वतःमध्ये काहीच केमिकल चेंजेस होणार नाही. तो स्वतः ॲज इट इजच राहील, फक्त तो काय करेल, प्रोसेसला हेल्प करेल, प्रोसेसला स्पीडअप करेल. असे जे एक्सटर्नल एजंट असतात त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. इव्हन जर तुम्हाला डेली लाईफसोबत रिलेट करायचं झालं तर तुम्ही असं म्हणू शकता की एखादी टीम आहे, ओके, प्लेयर्सची एक टीम आहे आणि त्याचा एक कोच आहे. कोचचं काम काय असतं, कोच टीमला गाईड करतो, बरोबर, सपोर्ट करतो, काही टिप्स देतो, काही चुकत असेल तर त्या गोष्टी सांगतो. बट तो स्वतः फील्डवर जाऊन खेळतो का, कोच कधी स्वतः फील्डवर खेळतो का, नाही. तो फक्त त्यांना इम्प्रूव्ह करतोय, तो टीमला इम्प्रूव्ह करतोय, स्वतः त्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही, तो फक्त हेल्प करतोय. त्यामुळे कोच म्हणजे काय, कोच इज वर्किंग ॲज अ कॅटलिस्ट असं आपण बोलू शकतो. जस्ट फॉर एक एक्सटर्नल एक्झाम्पल किंवा एक डेली लाईफशी तुम्ही कसं रिलेट करू शकता त्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. सो कॅटलिस्टचा अर्थ समजला. कॅटलिस्ट सुद्धा रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. सो कसा ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे, KClO3. याचा अर्थ काय, दिस इज पोटॅशियम क्लोरेट. याला काय बोलता, पोटॅशियम क्लोरेट. ज्यावेळेस या पोटॅशियम क्लोरेटला हीट दिली जाते त्यावेळेस त्याचं डिकम्पोजिशन होतं. आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन शिकलेलो आहे. डिकम्पोजिशन होतं आणि त्यापासून मिळतं आपल्याला 2KCl + 3O2. O2 गॅस बाहेर पडत आहे. रिॲक्शन इथे ही बॅलन्स रिॲक्शन आहे. कसं बॅलन्स करायचं ते आता तुम्हाला येणार आहे, त्यामुळे मी इथे बॅलन्सिंग सांगत नाही आहे. सो ज्यावेळेस याचं डिकम्पोजिशन होतं त्यावेळेस आपल्याला हे दोन प्रॉडक्ट मिळत आहे. बट नॉर्मली ज्यावेळेस हे डिकम्पोजिशन चालू, ही प्रोसेस खूप स्लो असते. मग जर मला ह्या प्रोसेसचा स्पीड वाढवायचा जर असेल तर या ठिकाणी मी ॲड करेल कॅटलिस्ट. या ठिकाणी मी काय ॲड करेल, कॅटलिस्ट म्हणजे काय, एखादा केमिकल किंवा असं काही एक्सटर्नल एजंट असतो. सो या ठिकाणी मी ॲड करेल MnO2.
मॅंगनीज डायऑक्साईड ॲड करेल. ज्यावेळेस ह्या रिॲक्शनमध्ये मी MnO2 ॲज अ कॅटलिस्ट ॲड करेल त्यावेळेस ही रिॲक्शन खूप फास्ट होते किंवा या रिॲक्शनचा स्पीड वाढतो. म्हणजेच काय, कॅटलिस्टमुळे रिॲक्शनचा स्पीड वाढतो किंवा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीज होते. ठीक आहे. या प्रोसेससाठी कॅटलिस्ट कोणता आपण कन्सिडर केला, MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड ॲड केला. त्यामुळे त्यावेळेस मग ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस खूप फास्ट होते. अदरवाईज जर असंच फक्त डिकम्पोजिशन चालू असेल तर ही प्रोसेस खूप स्लो असते. तर हा असतो एक फॅक्टर जो केमिकल रिॲक्शनवरती परिणाम घडून आणतो. ओके. सो अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड. H2O2 म्हणजे काय, हायड्रोजन पेरॉक्साईड. याचं ज्यावेळेस डिकम्पोजिशन होतं, डिकम्पोजिशन होऊन H2O + O2 बाहेर पडत आहे. ठीक आहे. या केसमध्ये सुद्धा ही प्रोसेस रूम टेम्परेचरला जर आपण कन्सिडर केलं, म्हणजे जस्ट ही प्रोसेस आपण चालू ठेवली हळूहळू, म्हणजे जर आपण फक्त हायड्रोजन पेरॉक्साईड घेतल्याने तो ओपन ठेवला तर ही डिकम्पोजिशन प्रोसेस तर होते, पण ही प्रोसेस खूप स्लो असते ॲट रूम टेम्परेचर. म्हणून त्या केसमध्ये अगेन MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड ॲड जर आपण केला ॲज अ कॅटलिस्ट म्हणून इथे, तर ही जी प्रोसेस आहे ही खूप फास्ट होते. सो कॅटलिस्टचं काम काय असतं, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीज करायचा. सो व्हॉट इज कॅटलिस्ट? कॅटलिस्ट इट चेंजेस रेट ऑफ रिॲक्शन. तो रिॲक्शनच्या रेटला चेंज करतो, बट डज नॉट अंडरगो एनी केमिकल चेंज इट्स. त्याच्या स्वतःमध्ये काही चेंज होत नाही, बट तो रेट ऑफ रिॲक्शन जे आहे ती चेंज करतो, त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. सो द सबस्टान्सेस इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड ॲज कॅटलिस्ट. असे सबस्टान्सेस की ज्याच्या प्रेझेन्समध्ये रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंज होते, केमिकल रिॲक्शनचा रेट चेंज होतं विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज इन इट. स्वतःमध्ये त्याच्यात काही चेंज होत नाही आहे, फक्त तो केमिकल रिॲक्शनचा रेट चेंज करतो, त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. सो कॅटलिस्टचा यूज करून सुद्धा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आपण चेंज करू शकतो. समजले फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कोणते कोणते होते. फर्स्ट आपण बघितलं नेचर ऑफ रिॲक्टंट किंवा रिॲक्टिव्हिटी काय आहे. जेवढी जास्त रिॲक्टिव्हिटी तेवढा जास्त रेट जास्त असणार आहे. ठीक आहे. रिॲक्टिव्हिटी बघितली. रिॲक्टिव्हिटी नंतर आपण सेकंड पॅरामीटर काय बघितलेला, पार्टिकल साईज. पार्टिकल साईज जेवढा लहान तेवढी रिॲक्शन फास्ट होणार आहे. त्यानंतर आपण बघितलेला कॉन्सन्ट्रेशन जितकं जास्त असेल तेवढी फास्ट रिॲक्शन होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन एक बघितलेला. आणि त्यानंतर अजून एक फॅक्टर आपण बघितला, दॅट वॉज टेम्परेचर. टेम्परेचरच्या प्रेझेन्समुळे सुद्धा केमिकल रिॲक्शनचा रेट अफेक्ट होतो. ओके. आणि त्यानंतर फिफ्थ आपण बघितलं कॅटलिस्ट सुद्धा केमिकल रिॲक्शनचा स्पीड चेंज करू शकतो. जसं या दोन केसमध्ये आपण बघितलं की या दोन्ही केसमध्ये ज्यावेळेस आपण कॅटलिस्ट ॲड करतो MnO2 त्यावेळेस दोन्ही केसमध्ये रिॲक्शनचा रेट फास्ट झालेला आहे. तर या पॅरामीटरवरती किंवा या फॅक्टरवरती केमिकल रिॲक्शनचा रेट डिपेंड करत असतो.